रायगड जिल्ह्यातील रांजणखार डावली नवखार गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। या गावातील नागरिकांनी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले। 500हून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झालेत। रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली, मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा संताप व्यक्त करत जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। वारंवार निवेदन देऊनही सरकार काहीच करत नाहीये। आज आमच्या बाजूला आमचा नवखार गाव आहे, त्याच्यानंतर बागदांडा गाव आहे, आवळीपाडा गाव आहे, सारळ गाव आहे, रेवस गाव आहे, बोडणी गाव आहे, मिळकतखार गाव आहे, अशी गावं आहेत। पण या गावाला कधी पाणीच आलं नाही आणि 35 वर्ष सुमारे 35 वर्षापासून ही तळमळ आहे की पाणीच नाही। आता आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आलो आणि सांगितलं, ते म्हणतात की तुम्ही मोर्चा आणलातच का, तुम्ही मोर्चा आणलातच का, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलू नका, आम्हाला बोलून दिलं नाही अशी दमदाटी आम्हाला कलेक्टर साहेबांनी केली। आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवलाच पाहिजे, नाहीतर आम्ही आत्मदहन करू। ही जी बंदी आम्हाला 20 रुपयांनी पाणी घ्यायला लागतं, ही जर बंदी आम्हाला 20 रुपयांनी घ्यायला लागतं, 200 रुपये आम्ही कमवू। जर 200 रुपये जर आम्ही पाण्याला घालवलं तर मुलांना आम्ही पोसणार कसं, शिक्षण पाणी कसं करणार? आज आमची मुलं नोकरीला नाहीत, चिंबोऱ्याला जातात, ही कंडिशन आमची झालेली आहे। तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो। त्या साहेबांनी उलट आम्हाला सहकार्य करावं तर ते सांगतात की मोर्चा कशाला आणलात। आज आम्हाला पाणी मिळत नाही, आमचा जीव तडफडते, ते कोणाकडे हक्क मागायला येणार ना, कोणाकडे आम्ही आमची विचार सांगणार, म्हणून त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे न्याय मागायला आलो। आज माझ्याच लग्नाला 95 साली झाला, तेव्हापासून पाणी नाही, तेव्हापासून टंचाई आहे अद्यापपर्यंत। पाण्याचा प्रश्न सुटतच नाही, पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यासाठी आज आम्ही अख्ख्या गावांनी मोर्चा काढून कलेक्टर साहेबांजवळ न्याय मागायला आलो, पण तो काही न्याय आम्हाला मिळाला नाही। जर आमची ती इच्छा पूर्ण होत असेल तर आम्ही इथून जाऊ, नाही तर आम्ही इथंच ठिया मांडून बसू, ही आमची त्यांना आज्ञा आहे। पासून आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांपासून ते पाणी पुरवठा मंत्र्यांपासून गुलाबराव पाटलांपासून आम्ही आतापर्यंत सगळ्यांना जे पत्रव्यवहार केलेत आणि त्याच्यातून आम्हाला मिळालेला रिझल्ट हा शून्य आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला अजूनपर्यंत पाणी व्यवस्थित मिळत नाही। जलजीवन मिशन जे आहे ती सुद्धा अर्धवटच चाललेली आहे, तिच्या अजूनपर्यंत पाईपलाईनचं पण काम झालेलं नाही आहे आणि ती मार्च 24 पर्यंत पूर्णत्वास नेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। हे बघा, हे त्याच्यामध्ये 24 पर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, ते पूर्णत्वास गेलेलं नाही आहे। आणि आज कलेक्टर साहेबांना भेटलं तर कलेक्टर साहेब आमच्यावरच दमदाटी करून आम्हाला तिथून हाकलून द्यायला तयार झाले। जनतेने करायचं काय? आणि ही जनता स्वतःच्या उत्स्फूर्तीने आलेली आहेत, मनाने आलेली आहेत पाण्याच्यासाठी, आणि कुठलाही याच्यामध्ये राजकीय पक्ष सामील नाहीये।